नाशिक तालुक्यातील बेळगाव ढगा परिसरामध्ये मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेला परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर झोपलेल्या पुनाजी राजाराम पोटिंदे वय वर्ष 60 यांच्या अंगावरून पांढऱ्या रंगाची वॅगनार कार गेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाहन चालक यू टर्न घेत असताना अंदाज न आल्यानं कार थेट पोटिंदे यांच्या अंगावरून गेली. घटनेनंतर चालकानं घटनास्थळावर थांबण्याऐवजी तिथून पलायन केल्याचं समोर येत आहे. जखमी अवस्थेत पोटिंदे स्वतःहून उठून घरी गेले, मात्र काही वेळाने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित आहे, तो म्हणजे फरार चालकावर नेमकी कोणती कारवाई होतीये. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाणं, निष्काळजीपणे वाहन चालवणं आणि एका व्यक्तीचा जीव जाणं या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जातोय. ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन आणि चालकाचा शोध घेतला जातोय. मात्र केवळ वाहन शोधून प्रकरण थांबणार की या चालकावर कठोर कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला न्याय मिळणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे पोलीस तपास किती वेगानं होतो, फरार चालक कधी ताब्यात येतो आणि त्याच्यावर कोणत्या कलमानुसार कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संविधान न्यूज, नाशिक. आज काढतो ना मी तुला म्हणतोय तो फिरून आला, मी तुला म्हणलं फिरून आला इकडून काढून भाई धट्टन मारला पाहिजे दिसला म्हणजे दुसरी गाडी तिचे तो काय टन मारला त्यांनी. स्टॉप कर